बाळासाहेब ठाकरे पासून आम्ही जवळजवळ 1900 म्हणजे जवळजवळ 25-30 वर्ष झालं मी राजू आम्ही सर्वजण काम करतोय. या मधल्या काळामध्ये आम्हाला चढ उतार बरेचसे बघायला मिळाले. पूर्ण इथल्या जिल्ह्यामध्ये पण बघायला मिळाले. तरी सुद्धा आम्ही कुठल्याही पक्षात न जाता आमची प्रामाणिकपणे आम्ही कार्यकर्ते सांभाळत राहिलो आणि ते पुढे पण सांभाळत राहू. आणि तरी सुद्धा आमच्या मुंबईत बघितलं असेल, आता उद्धव साहेबांनी आमचे 61 गेले तरी आम्ही 65 निवडून आणले. म्हणजे तरी सुद्धा आम्ही फास्ट आहे. कारण उद्धव साहेबांचं काम तसं प्रामाणिकपणे काम आहे. आणि उद्धव साहेबांनी कुठल्याही प्रकारच्या उमेदवाराला किंवा पैशाचा आमिष दाखवून उमेदवारी कोणाला दिली असं काय कोणती भानगड केली नव्हती. तरी सुद्धा आम्ही मुंबईमध्ये 65 सीटा निवडून आणल्या. ती मी सर्वसामान्यांच्या सीटा निवडून आणल्या. एखाद्या झोपडपट्टीवाल्याला पण निवडून आणल्या, ते बघितलं असेल तुम्ही, न्यूजला एका होतं ते. म्हणजे एकदम सामान्य कार्यकर्ता त्यांनी 500 रुपयावरून निवडणूक लढली. म्हणजे हे फक्त शिवसेनेत घडू शकते, दुसऱ्या कुठेही घडू शकत नाही. आणि परिवर्तन ही शिवसेना घडवू शकते. त्यामुळे जनतेनं आम्हाला थोडस यावेळी सहकार्य करावं आणि या भागामध्ये आम्हाला राजू यादवला भरघोस मतांनी मतदान निवडून द्यावं एवढी मी विनंती करतो. आता कसं होतं, सुरुवातीला आम्हाला त्यांनी सायलेंटला घेतलं, पण आता त्यांना कळालं की राजू यादव काय चीज आहे. त्यामुळे ते थोडस तीन त्रिशंकू होणार आहे निवडणूक, अशी आहे. आणि कोण येते कोण नाही, पण ते आम्ही त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणार असं आम्हाला अपेक्षा आहे. मग तेच सांगतोय, आम्ही सुरुवातीला त्यांना आम्हाला त्यांनी हलक्यात घेतले की यांचे काय पॉवर नाही, यांची ताकद नाही, हे काही लढू शकत नाही किंवा आम्ही कुठंच पोहोचणार नाही. पण आमची जनता आणि आमची जी कामाच्या, राजू यादवांच्या कामाच्या जोरावर जनतेने जो आम्हाला प्रतिसाद दिला आणि आम्ही जिथं तिथं घरात जातोय तिथं जनता आमच्या पाठीशी राहते. जनता सरळ सरळ म्हणते आम्ही तुम्हाला एक देणार, बाकीचं आमचं आम्ही काय करायचं ते करतो. अशा पद्धतीचं आमचं म्हणजे यामध्ये प्रतिसाद येत आहे आणि जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे.